Welcome, dear student. Good morning to everyone. In previous period, we discussed about geometrical construction, similar triangles we draw in previous period. Today, we discuss about construction of similar triangle. Let us start. मागील तासाला आपण समरूप त्रिकोणाच्या रचना बघितलेल्या होत्या. जो रेशो दिलेला आहे त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर हा लार्जर असलेला एक्झाम्पल बघितलेलं होतं. आज आपण न्यूमरेटर लार्जर असलेले एक्झाम्पल पाहणार आहोत. सानिका चव्हाण जॉईन झाली काय? Yes. Next example we discuss here. Triangle AMT, similar triangle AHE. In triangle AMT, AM is given. AM is equal to 6.3 centimeter. Angle TAM is 50 degree and AT is equal to 5.6 centimeter. Ratio AM divided by AH 7/5 given here. Construct triangle AHE. Practice set 4.1, example number 4 we discuss here. Triangle AMT, similar triangle AHE, and reason tell here. Tell here reason. Why? Because this is given. Therefore, if two triangles are similar, then their sides are. Tell here. आवाज येतोय नव्हे? Yes. If two triangles are similar, their sides are proportional. विसरून गेला वाटतं. First and second AM divided by first and second AH. Then second third MT divided by HE is equal to first and last AT divided by first and last AE. AM upon AH ratio is given 7/5. Therefore, all ratio is similar, and reason is corresponding
sides are proportional and angles are congruent. Here AM value 6.3 divided by AH, MT not given here, HE also remaining, AT value 5.6 and AE remaining is equal to 7 upon 5, and angles are congruent. Angle TAM congruent angle, tell here. TAM असा क्रम दिलेला आहे. TAM तिसरा, पहिला आणि दुसरा. तसं इथं काय येईल? EAH अगदी बरोबर सांगितलं. EAH and both are congruent 50 degree and reason corresponding angles of similar triangle. असं शॉर्टकट देता येतं. कारण here in triangle AMT and triangle AHE, point dot dot is common point. कोणता कॉमन पॉइंट आहे दोन्ही मध्ये? टेल हियर. येस करेक्ट. ए इज द कॉमन पॉइंट. दोन्ही मध्ये ए हा कॉमन पॉइंट आहे. and ratio is given 7 upon 5. Numerator is larger or denominator is larger? Numerator is larger and denominator is smaller. Then in numerator's triangle is larger means AM, MT, AT, these are the sides of triangle AMT. AMT is larger. In this way. Here AM is the base, AMT 6.3 and angle A is given actually. Vertex याचा A आहे, A दिलेला आहे 50 and AT is 85.6. Then AM upon AH, seven upon 5. Numerator triangle is larger and next triangle inside the big triangle. या मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये असणार आहे हा दुसरा ट्रायंगल. दुसऱ्या ट्रायंगलचं नाव आहे AHE. A इथं H असणार आहे आणि इथे E असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आकृती काढायची आहे. कोण आलंय जॉईन व्हायला? गेलं वाटतं. पुन्हा एकदा कच्ची आकृती काढतो मी. AMT आणि त्याच्या आतमध्ये AHE असणार आहे. हे AM डिस्टन्स 6.3 दिलेला आहे. AT डिस्टन्स 5.6. A हा कोण 50 अंश दिलेला आहे. AM डिस्टन्स 6.3. 6.3 म्हणजे 6 नंतरची कितवी रेष?
6 नंतरची तिसरी रेष AM. सृष्टी जक्कन्नावर आता जॉईन झाली काय? जक्कन्नावर. आणि केवल चव्हाण पण आता जॉईन झालाय काय? AM ही 6.3 दिलेला आहे. अँगल ए इज गिवन. ए हा कोण दिलेला आहे? ए हा कोण मोजायचा आहे? कुणीकडून मोजायचा? उत्तूरकर आता जॉईन झाली काय? उत्तूरकर आता जॉईन झाली काय? येस. ए हा अँगल मोजायचा आहे. कुणीकडून मोजायचा? टेल हिअर. ज्या रेषाखंडावर ठेवलेला आहे त्याचा एक अंत्यबिंदूवर ठेवलाय, दुसरा राहिला, तिकडून मोजायचं. म्हणजे कुणीकडून मोजायचं आहे? एम कडून मोजायचा आहे. 50, 0, 10, 20, 30, 40, 50 इथं येईल आणि यातून जाणारा किरण काढायचा आहे. हाऊ मेनी डिग्री हिअर? किती लिहायचं इथं? 50 डिग्री. येस. त्यानंतर टेक डिस्टन्स 80. किती डिस्टन्स घ्यायचा आहे? 5.6. पट्टीच्या साहाय्याने घ्यायचं की कंपासच्या साहाय्यानं? कंपासच्या साहाय्यानं. कंपास मध्ये 5.6 अंतर घ्यायचं आहे. केवल चव्हाण आहे काय? जीवन चव्हाण. तुझा आधार कार्ड नंबर तेवढं सांग मला, तुझा तेवढा राहिलाय. नंतर सांग, चालतंय. आपण कंपास मध्ये 5.6 अंतर घेतलं. 5.6 म्हणजे 5 नंतरची कितवी रेष? 6वी रेष. बरोबर आहे. इथं नाव काय द्यायचं? टी नाव द्यायचं आहे. बरोबर आहे. आणि हे MT जोडायचं आहे आणि AM जरा गडद केलं आपण. हाऊ मेनी डिस्टन्स? इथं किती लेंथ लिहायची आहे? 5.6 सेंटीमीटर. कॉमन पॉइंट कोणता आहे दोन्ही मध्ये? दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन पॉइंट, दोन्ही ए पॉइंट कॉमन आहे. अगदी बरोबर आहे. ए पॉइंट कॉमन असल्यामुळे ए मधून आपण या बाजूला रे काढायचा आहे, किरण काढायचा आहे. कसाही काढा, इकडे काढा, इकडे काढा, असा इकडे दूर काढा, चालतं. असा आपण काढला. आता या रेवर किती कंस मारायचे ते रेशो वरून ठरवायचं. रेशो किती आहे? 7/5 आहे रेशो. त्यापैकी लार्जर तुम्ही न्यूमरेटर सांगितलाय, म्हणजे किती कंस मारले पाहिजेत आपण? 7 आपण कंस मारले पाहिजेत या किरणावर.
त्यासाठी अंतर जरा कमी थोडं घेऊया आणि कंस मारूया. हा पहिला कंस मारला आपण. परत हा जिथं छेदलेला आहे त्यावर केंद्र सेंटर घ्यायचा आणि दुसरा कंस मारायचा. जिथं छेदलेला आहे तो सेंटर घ्यायचा, कंपासचं टोक ठेवायचं आणि कंस. परत या छेदनबिंदूवर कंपासचं टोक आणि कंस. परत हा छेदनबिंदू आणि कंस. हे झाले 1 2 3 4 5 झाले. हा 6वा. हा 6वा काढला आपण आणि हा 7वा या ठिकाणी. हे नव्हे किरण नव्हे, हा जो किरण आहे तो मी कसाही या बाजूला एखाद्याने घेतला तरी चालतोय की, किंवा असा एखाद्याने म्हणलं नाही मी असं घेणार आहे, चालतंय. हे अंदाजे आहे, अंदाजे. हा किरण कुठं घ्यावा असं नेमकं काही हे नाही, फक्त खालच्या बाजूला घ्यायचा, हे महत्वाचं. आता न्यूमरेटर काय आहे इथे? 7 आहे, 7/5 आहे. अंशातला जो ट्रँगल आहे पहिला ट्रँगल मोठा आहे, AMT हा मोठा ट्रँगल आहे. AMT हा मोठा ट्रँगल आहे, म्हणजे 7वा भाग हा मोठ्या बाजूला इथं M ला जोडायला पाहिजे. बरोबर. आता इथं A आहे, इथं A1 म्हणूया, दुसऱ्या भागाला A2, तिसऱ्या भागाला A3. जे कॉमन पॉइंट असेल त्यालाच 1 2 3 असं नाव द्यायचं. इथं A4, A5, A6, A7. बरोबर, अगदी बरोबर. या ठिकाणी आपल्याला A7 आणि M हे जोडले पाहिजेत या पद्धतीनं. येते काय लक्षात? लक्षात येतं का? रेशो 7/5 आहे. अंशातला ट्रँगल हा AMT हा जो आहे तो लार्जर ट्रँगल आहे, त्याच्या AM ला हा A7 इथं जोडायचा आहे, कारण 7 पट आहे अंशातली बाजू. आता आपल्याला काय केलं पाहिजे? रेशो डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे, बरोबर आहे काय? 5 आहे, म्हणजे A5 च्या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे याच्या इतका. ड्रॉ अँगल, या कोणाचं नाव सांगा मला? A7 या कोणाचं नाव? अँगल A7M हा कॉन्ग्रुएंट काढला पाहिजे. कुणाशी कॉन्ग्रुएंट काढला पाहिजे? 5व्या भागाशी, कारण छेदात 5 आहे, म्हणजे A5 शी. A5 आणि इकडे काय असणार आहे? A5 A5 आणि इकडं एक बिंदू असणार आहे, इथं आहे बघा, हे अगदी बरोबर, H. याच्याशी कॉन्ग्रुएंट काढायचा आहे. आता या ठिकाणी 5व्या भागा या ठिकाणी कोण एकरूप काढायचा आहे? कसं काढायचं रचना? आपण कंपासचं टोक ठेवायचं आणि अंतर अंदाजे घ्यायचं. हे अंतर अंदाजे घ्यायचं. आता
लहान घेतलं तर इथं A6 ला छेदेल, म्हणून त्याच्यापेक्षा जरा मी जादा घेतलंय. दिसतंय काय? आता A5 वर कंपासचं टोक ठेवायचं आणि कंस काढायचा. असे 2 कंस येतील. लक्षात आलं का? A7 वर कंपासचं टोक ठेवलं आणि असे कंस काढले अंदाजे अंतर घेऊन. आता परत A5 शी एकरूप काढायचा आहे. इथे एक ठेवला आणि इकडे एक कंस काढला. आता काय करायचं? या दोन्हीतलं अंतर घ्यायचं आणि इथं बरोबर अंतर आले काय चेक करायचं आणि कंस मारायचा. हा असा कंस छेदनबिंदूला. हा छेदनबिंदू आणि हा नाही नाही, ह्या दोन्हीतलं छेदनबिंदूतलं अंतर घ्यायचं. कारण दुसरी बाजू इथून इथपर्यंतच्या अंतरा एवढी असणार आहे, इथली. आता A5 वरून इथं कंस मारलाय बघा. हा छेदनबिंदू घ्यायचा आणि इकडे दुसरा छेदनबिंदू मिळवायचा. हे 2 कंस मारलेत की नाही, त्यांच्या छेदनबिंदू मधलं अंतर हे घेतलं आपण. हे अंतर घेतलं आणि ते इकडे अंतर मिळवलं. म्हणजे ह्या भुजेपासून जेवढ्या अंतरावर बाजू आहे, A5 ची पण भुजा तेवढ्याच अंतरावर इकडे येणार आहे. आणि हा छेदनबिंदू आणि A5 आता जोडायचे. या पद्धतीने बघा बरं. बरोबर हे समांतर आल्यासारखी दिसली पाहिजे, तर आपली आकृती बरोबर आहे. छेदनबिंदूला नाव इथं काय द्यायचं आहे? H नाव द्यायचं आहे. अगदी बरोबर आहे. H नाव दिलं. आता आपल्याला जशी A7 कोणाशी हा अँगल कॉन्ग्रुएंट काढला, तसं आता काय केलं पाहिजे आपल्याला? या कोणाशी एकरूप इथं काढला पाहिजे. आता या कोणाचं नाव असं घेतलं तरी अँगल AMT याच्याशी कॉन्ग्रुएंट काढायचा आहे. कोणता? AH आणि इकडे कुठला असणार आहे? बरोबर आहे, इथं नाव आहे बघा, AHE असणार आहे. तो काढायचा आहे कॉन्ग्रुएंट. M सेंटर घ्यायचा आणि अंतर वाढवलं तरी चालतंय. आपण घ्यायचं, एकदा अंतर घेतले की मग बदलायचं नाही. M सेंटर घेतलं आणि H च्या जरा पुढे अंतर घेतलं आपण, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. आता M सेंटर घेतल्यानंतर आता सेंटर काय घ्यायचा? H घ्यायचा आहे आणि तसेच 2 कंस. जसे M कडून 2 कंस काढले इथं आणि इथं वरच्या बाजूला, तसंच H वरून इकडे आणि वरच्या बाजूला कंस काढले. येते लक्षात? आता कुठलं अंतर घेतलं पाहिजे? तर या 2 छेदनबिंदूतलं अंतर घेतलं पाहिजे. हा आहे आणि हे अंतर बरोबर ह्या छेदनबिंदू एवढं घ्यायचं आहे आणि कंस मारायचा आहे. बरोबर छेदनबिंदू मिळतो काय? हा छेदलाय बघा. हा छेदनबिंदू केंद्र घेतला आणि दुसऱ्या छेदनबिंदू पर्यंतचं अंतर. आता इथं छेदनबिंदू आहे बघा, हा मारलेला. इथं कंस घेतला आणि आता यातून जाणाऱ्या छेदनबिंदू आणि H यातून जाणारा रेषाखंड काढायचा आहे. आणि जिथं छेदेल तिथं नाव काय द्यायचं? बरोबर आहे, E इथं नाव आहे बघा. हे या कोणाशी एकरूप इथं कोण आपण काढला. रचना लक्षात आली काय?
तर एवढं कशाला करायचं, ही पट्टी घ्यायची आणि सरळ ह्याला बरोबर समांतर काढायचं, असं काहींच्या डोक्यात येईल. ते 5वी-6वीच्या मुलांनी केलं तरी चालतंय, 10वीच्या मुलांनी केलं तर चालणार नाही, लक्षात घ्या. आता आपण जी रचना केलेली आहे ही रचना बरोबर कशी ओळखायची, ह्याला बरोबर हे समांतर दिसतंय काय बघायचं आणि या बाजूला बरोबर समांतर इथं दिसतंय काय बघायचं, तरच आपली रचना बरोबर आहे. ह्या बाजूला ही बाजू समांतर दिसायला पाहिजे आणि टीएम बाजूला एच बाजू समांतर दिसायला पाहिजे, या तर आपली रचना बरोबर आहे. अशा पद्धतीने रचना करायच्या आहेत. येतंय लक्षात? आता या पद्धतीचं आणखी एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला आणि लक्षात येईल. कन्स्ट्रक्ट triangle PYQ such that PY is equal to 6.3 centimeter, YQ is equal to 7.2 centimeter, PQ is equal to 5.8 centimeter. If YZ divided by YQ is equal to 6/5, then construct triangle XYZ similar to triangle PYQ. Solution. प्रॉब्लेम सेट 4 त्यातील हे 8 नंबरचे एक्झाम्पल आहे. इथं सिमिलर ट्रायंगल दिलं नाही तसं वाटतंय, कुठं आहे ते सिमिलर दिले तसं? सांगा की. ट्रायंगल सिमिलर दिले नसल्यासारखे वाटतात, कुठे सिमिलर दिलेले आहेत? याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सुरुवातीला सिमिलर दिलेले होते, आता देखील सिमिलर दिलेत काय? कोणच सांगेना. बोला. दिसत नाही तुम्हाला डोळ्याला? प्रश्नातच दिले की रे. चिन्ह न देता शब्द दिलाय, नाही सांगता येत कुणाला? हा, अगदी बरोबर आहे. हे इथं दिलंय बघा, हे शब्दामध्ये सिमिलर टू म्हणलेला आहे, म्हणजे ट्रायंगल XYZ सिमिलर साइन इथं काढायचं आहे आणि ट्रायंगल PYQ आणि दिस इज गिवन. If two triangles are similar, corresponding sides are proportional. First and second, इथं PY म्हणलेलं आहे, फर्स्ट अँड सेकंड PY आहे, यातला फर्स्ट अँड सेकंड घ्यायचा, XY अपॉन PY इज इक्वल टू YQ म्हणलेला आहे, YQ म्हणजे सेकंड अँड थर्ड आहे, मग यातला सेकंड अँड थर्ड कोणता आहे? YZ डिवायडेड बाय सेकंड अँड थर्ड YQ. त्यानंतर PQ म्हणलेला आहे, फर्स्ट अँड थर्ड, यातला फर्स्ट अँड थर्ड XZ येईल डिवायडेड बाय PQ.
आणि रेशो दिलाय बघा YZ अपॉन YQ. YZ अपॉन YQ हा रेशो दिलेला आहे 6/5. इच रेशो सिमिलर असल्यामुळे प्रत्येकाचं 6/5 उत्तर मिळेल. आणि रिझन काय येणार? करस्पॉन्डिंग sides are proportional. Yes. यापैकी XY डिवायडेड बाय PY दिलेला आहे बघा हे 6.3 6.3 YZ divided by YQ also given 7.2 and XZ divided by PQ also given 5.8 is equal to 6/5 and angles ची काही इथं गरज नाही आहे. In triangle XYZ and triangle PYQ point dot dot is common point. कोणता कॉमन पॉइंट आहे सांगा? अगदी बरोबर आहे. Y हा कॉमन पॉइंट आहे. बऱ्याच जणांना सांगता येईना बघा. अरे यामध्ये कोणतं सारखा बिंदू आहे हे दिसत नाही का? आता इथे सांगा मला न्यूमरेटर मोठा आहे की डिनॉमिनेटर मोठा आहे? न्यूमरेटर इज लार्जर and denominator is smaller. न्यूमरेटर मध्ये XY YZ XZ ट्रायंगल XYZ हा लार्जर आहे आणि ट्रायंगल PYQ हा स्मॉलर आहे. X इथं XYZ हा लार्जर आहे आणि PYQ इथं असणार आहे PYQ. पहिला ट्रायंगल हा लहान येईल हा PYQ आणि दुसरा ट्रायंगल हा मोठा येणार आहे असा. XYZ PY लेंथ 6.3 आहे, YQ लेंथ 7.2 आहे आणि PQ लेंथ 5.8 आहे. अशी आकृती आपल्याला काढायची आहे. आपल्या सोयीसाठी पुन्हा एकदा इथं पुन्हा आकृती काढतो इथं आणि रेशो दिलाय 6/5. ट्रायंगल XYZ आणि इथं ट्रायंगल PYQ असं येणार आहे. आता आपल्याला लेंथ YQ घेऊया 7.2. कॉमन पॉइंट कोणता आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये? कोणता कॉमन पॉइंट आहे? Y कॉमन पॉइंट आहे. Y डाव्या बाजूला घेतलेला आहे आपण. जो कॉमन आहे तो डाव्या बाजूला घ्यायचा आणि 7.2 म्हणलेला आहे. YZ 7.2 सेंटीमीटर. YZ नाही YQ येईल इथं. हे हर्षवर्धन हा कोण आहे?
हम्म हा क्यूच्या पुढे नंतर रेषा वाढवूया आपण. हा वाय क्यू 7.2 आहे. वाय क्यू हा 7.2 आहे. त्यानंतर वाय पी 6.3 आहे. कंपास मध्ये 6.3 घेता येईल काय? आणि सेंटर काय घ्यायचा? वाय घ्यायचा आणि कंस. त्यानंतर हे पी क्यू डिस्टन्स 5.8 आहे. 5 नंतरची 8वी रेष घ्यायची आहे. पट्टीच्या साहाय्याने कंपास मध्ये घ्यायचा आहे 5.8 अंतर. आणि सेंटर काय घ्यायचा? क्यू घ्यायचा आहे सेंटर. आणि हे जोडायचं आहे. छेदनबिंदूला नाव काय द्यायचं? पी नाव द्यायचं आहे. आणि हे पी क्यू आणि इकडे वाढवायला लागणार आहे, आत्ताच वाढवून ठेवूया. आणि हे पी क्यू जोडायचं आहे. आणि हे देखील इकडे वाढवायला लागणार आहे, वाय क्यू. इकडे वाढवून ठेवूया कारण झेड इकडे आहे. आता काय केलं पाहिजे आपल्याला? बरोबर आहे, वाय वरून आपल्याला किरण काढायचा आहे. वाय वर किती कंस मारायचे? रेवर, किरणावर. बरोबर आहे. रेशो मध्ये बघा 6 अंश मोठा आहे. 6 कंस मारायचे. अंतर किती घ्यायचं असतं? अंदाजे अंतर घ्या. 1 घ्या, 1.5 घ्या, कितीही घ्या. 6 कंस यावेत, 6 भाग व्हावेत. 4 झाले. या ठिकाणी हा 5वा आणि इथं हा 6वा. एकूण 6 भाग केले आपण. वाय हा कॉमन पॉइंट आहे, त्यालाच आपण y1, y2, y3, y4, y5 आणि y6 असं म्हणणार आहोत. आता या ठिकाणी क्यू कुणाशी जोडायचा? क्यू पॉइंट वाय. अगदी बरोबर. क्यू जो आहे तो y5 शी जोडायचा आहे. अगदी बरोबर सांगितलं, कारण इथं बघा 6 हा अंश मोठा आहे आणि 5 छेद लहान आहे. छेदात ट्रँगल पी वाय क्यू आहे. या 5 y5 ला जोडायचा आहे क्यू, कारण 5च्या पट्टीत आहे. आता काय करायचं? आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे. कोणत्या कोणाशी? इथं लिहूया आपण, ड्रॉ अँगल. या कोणाचं नाव, या कोणाशी कॉन्ग्रुएंट काढला पाहिजे, इथं काढला पाहिजे. या कोणाचं 3 अक्षरी नाव सांगा. अँगल y5 क्यू. अगदी बरोबर आहे.
बाकीच्यांना लक्षात येत नाही वाटतं. कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असणार आहे आता सांगा. इथं काढायचा आहे. y6 आणि इकडे जो बिंदू आहे तो इथं दिसतोय बघा, झेड असणार आहे. y आणि हा y6 आणि वरच्या बाजूला इथं झेड बिंदू मिळवायचा आहे आपण. आता तुम्ही म्हणाल किती सोपं आहे, याला बरोबर समांतर धरा आणि इथनं काढा, वगैरे डोक्याला ताप नको असं तुम्हाला वाटेल. इथून सरळ समांतर काढायची रेष आणि इकडून पण ह्याला समांतर घ्यायचं आणि काढायचं. दिसायला सोपं वाटतं, मात्र रचनेला मार्क आहेत. 40 पैकी 40 मिळवायचे असतील तर सगळ्या रचना दिसल्या पाहिजेत. आता आपल्याला या y5 शी कॉन्ग्रुएंट काढायचा आहे. y5 सेंटर घ्यायचा आणि अंतर हे इथं क घेऊन चालणार नाही, जरा अंतर वाढवायला पाहिजे. थोडं अंतर वाढवलं आपण आणि कंस 2 काढले. आता सेंटर y6 घ्यायचा आहे आणि इथं देखील असे कंस येतील. सेंटर सुरुवातीला कुठला घेतला, y5 घेतला आणि असे कंस काढले. हा बघा आता दिसते काय, हा आता दिसते ना, वरची दिसत नाही काय. बघा हे इथं 2 कंस मारले, नंतर y6 घ्यायचं आणि इकडे एक कंस मारला आणि इकडे एक कंस मारला. आता काय कराल, हा छेदनबिंदू आणि या ठिकाणचा छेदनबिंदू यातलं अंतर घ्यायचं. आणि इथून छेदनबिंदू मारायचा. हा या 2 छेदनबिंदूतलं अंतर घेतलं आणि कंस मारला आपण आपल्या खात्रीसाठी. आता y6 मधून इथं कंस मारलाय बघा, हा छेदनबिंदू घ्यायचा. परीक्षेत कुठल्या तरी कंसावर ठेवून तुम्ही मारण्याची शक्यता आहे आणि इकडं छेदन कंस मारायचा. येतंय काय डोक्यात, हे 2 छेदनबिंदू मधले अंतर तसं ह्या 2 छेदनबिंदू मध्ये घेतलं आपण. आणि आता हा छेदनबिंदू आणि y6 यातून जाणारा रेषाखंड काढायचा आहे या पद्धतीने. बरोबर याला समांतर दिसला तर आपली आकृती बरोबर आली असं ओळखायचं परीक्षेत. आणि इथं नाव काय द्यायचं आहे, झेड द्यायचा आहे. अगदी बरोबर. आता आपल्याला आणखी एक कोन एकरूप काढायचं आहे, त्या कोनाचं नाव सांगा. कुणाला सांगता येते बघूया. YQP अगदी बरोबर सांगितलं. YQP. YZ इकडे वरच्या बाजूला हा X असणार आहे. YZX अगदी बरोबर सांगितलं. हे आता कॉन्ग्रुएंट काढायचे. हे परीक्षेत लिहायला लागतंय हे सगळं. परत कंपास आणि अंदाजे अंतर इथं घ्यायचं आहे. Q सेंटर घेतला आणि इकडे कंस मारले आपण. हे असे कंस मारता येतील काय, Q सेंटर घेऊन कंस मारले. आता सेंटर Z घ्यायचा आणि कंस
असेच येतील. आता हा छेदनबिंदू आणि दुसरा छेदनबिंदू यातलं अंतर घ्यायचं आहे आणि इथं खात्री करायची आहे बरोबर अंतर आहे काय, कंस मारून. हे बघा, या दोन छेदनबिंदू मधलं अंतर घेतलं. हा छेदनबिंदू इथं आहे बघा एक, आणि इकडे कंस अंतर घेतलं आपण. सुरुवातीला Q केंद्र घेतला आणि अंदाजे अंतर घेऊन कंस, नंतर Z घेतला सेंटर आणि कंस मारले. नंतर या दोन छेदनबिंदू मधलं अंतर घेतलं आणि तेवढंच अंतर इथं घेतलं. आता हा छेदनबिंदू आणि Z यातून जाणारा रेषाखंड काढायचा आहे. बघा, बरोबर याला समांतर दिसतो काय बघायचं. इथं नाव काय द्यायचं आहे, एक्स. करेक्ट छेदनबिंदूतून नाही काढला तर मग एक तर या बाजूला येईल किंवा त्या बाजूला जाईल. ह्या छेदनबिंदूतूनच करेक्ट काढायचा आहे रेषाखंड, हे लक्षात घ्या. बघा आता, हा रेषाखंड याला समांतर दिसतो, हा रेषाखंड याला बरोबर समांतर दिसतो, तर आपली आकृती बरोबर आहे हे ठरवायचं. येते लक्षात. आज आपण सिमिलर ट्रायंगल कसे काढावेत याविषयी माहिती बघितली.